फॅशन झालेली आहे. सर राहुल गांधीच नाही तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहेत. ते आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते. असे ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून दिली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पहिला मुद्दा असं की स्वतः एक मला वाटतं मी काय म्हणेन की ज्येष्ठता वयाने येत नाही. निवडणुकीच्या मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस करण्याचे जे आरोप शरद पवार करतायत, मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं, किती मोठ्या प्रमाणात धांदली पवारांनी केली स्वतः, किती मतदारसंघातील निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवले की जर मला तुम्ही माहिती विचारली स्वतंत्र म्हणून तुम्ही सांगेल. तर त्यांना दिल्लीत 2 लोक भेटले होते, मलाही लोक भेटले काही की पवारांनी आमची 91ची निवडणूक आमच्या वडिलांची झाली लोकसभेची, तर कशा पद्धतीने मतपेट्यांमध्ये धांदली त्यांनी घडून आणली, त्यासाठी कुठं मतपेट्या ह्या तयार होतात, कसे त्यावेळी मतपत्रिका होत्या कशा बदलल्या जायच्या, किती अधिकाऱ्यांना त्या मोबदल्यात चांगल्या पदावर त्यांनी नेमलं बक्षिसी म्हणून, मुख्यमंत्री होते राज्याचे त्या काळात. हे सगळे इतिहास आहे. मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या गुमराह ज्या पद्धतीने भानगडी केल्या आहेत, तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडच होते. पण पवारांचं सगळी वाटतं हे भांगडी नाही आहे ना, वेगळं काय त्यामध्ये. काय माहिती दिली तुम्हाला किती भानगडी झाली? आरोप केलाय की मराठ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा असे कान फुकले जात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा आरोप आहे. असं की मी जरांगे पाटलांना एवढंच आवाहन करणार आहे की माननीय देवेंद्रजींच्यावर आरोप करून आरक्षण मिळणार आहे का आपल्याला? ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळं, नाकारतेपणामुळं उद्धवजी असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही आरक्षणाबद्दल जी भूमिका घेऊन आरक्षण घालवलं. स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, इतकी जाहीर भूमिका मांडलेली आहे. त्याबद्दल काय जरांगे पाटील आमचे बोलत नाही? फक्त मान्य फडणवीस साहेबांवर टीका केली म्हणून त्याला जातीयवादाचा रंग देऊन म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायला त्यांचा विरोध आहे. असं की त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि आजही आमचं महायुती सरकारच आरक्षण देण्यासंदर्भात मान्य शिंदे साहेबांनी ती भूमिका घेतली आणि आता सुद्धा सरकारची तीच भूमिका आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.